मराठी वन्यजीव अभ्यासक, पक्षीतज्ञ आणि निसर्ग लेखक म्हणून ज्यांची ओळख होती ते मारुती चितमपल्ली सर काल आपल्याला सोडून निघून गेले. ह्यावेळेस मला राखी चव्हाण यांनी लिहिलेला त्यांच्यावरचा छोटासा लेख जो मी फेसबुकवर पोस्ट केला होता काही वर्षांपूर्वी, खूप व्हायरल झाला होता. तो लेख आपल्यासाठी आज वाचून दाखवणार आहे. त्याचं शीर्षक होतं, उंदीरही चोरी करतात. असं जर कुणाला सांगितलं तर विश्वास बसेल का? नाही बसणार. पण त्याची ही छोटीशी गोष्ट आहे जी चितमपल्ली सरांनी लिहिली होती. उंदरांच्या नावाच्या शोधार्थ एकदा पारध्यांच्या वस्तीत गेलो होतो. त्या ठिकाणी मला एक उंदरासंबंधित तज्ञ व्यक्ती भेटली. त्या माणसाने रात्री 1 वाजता मला पाड्यावर बोलवलं. अनुभव घ्यायचा असेल तर धोका पत्करावाच लागतो असे म्हणून मी निघालो. त्याच्याकडे एक करंडी होती. ती करंडी डोक्यावर घेऊन तो 1 किलोमीटर पर्यंत चालत गेला आणि रस्त्यातच त्याने करंडी उघडली. त्यात 1-2 नव्हे तर तब्बल 100 उंदीर होते. करंडी उघडल्याबरोबर उंदीर त्यातून भराभर बाहेर पडले आणि जवळच्याच एका शेतात गेले. अर्ध्या तासाने ते उंदीर परत आले तेव्हा त्या प्रत्येकाच्या तोंडात एक एक कणीस होतं. पारध्याने त्या कणसांमधले दाणे काढले आणि उर्वरित कचरा जाळून पुरावा नष्टही करून टाकला. त्या पारध्याने उंदरांना कणसाची चोरी कशी करायची हे शिकवलं होतं. या उंदरांच्या बिळापाशी रानकोंबडीचे अंडे होते. तेवढे मोठे अंडे या उंदरांनी बिळापर्यंत ओढत आणलं. मेळघाटातले उंदरे फार हुशार बरं का. अर्ध्या एकरात त्यांची बिळे आढळतात. अर्ध्या एकरात. त्या प्रत्येक बिळात दगडाचा एक पिलर उंदरांच्या उंची एवढा असतो. बिळातून बाहेर आल्यावर उंदीर त्या पिलरच्या आडून शत्रू पक्षी आहे का हे आधी पाहतो. शत्रू पक्षी असेल तर तो बिळात जातो आणि नसेल तरच बाहेर पडतो. ही सर्व माझी निरीक्षण आहेत. ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत. वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते, म्हणून वानरे खाल्लेली पाने, फळे, फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवतात. हे तहान, भूक लाडू झाडाच्या ढोलीत ते पिलांसाठी तयार करून ठेवतात. अशा दुष्काळाच्या काळामध्ये म्हातारी वानरं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून जातात आणि काही क्षणातच त्यांचे प्राणही जातात. दुष्काळाच्या परिस्थितीत वानरांनी दाखवलेल्या धैर्यामागे नवीन पिढीने तरी जगावे हा उद्देश असतो. एरवी भूक आणि तहान लाडू केवळ गोष्टीतच असतात असं आपण मानत असतो, पण प्रत्यक्षात प्राण्यांकडून ती कृती केली जाते. माणसांसारखीच वानरे देखील शेकोटी करतात. वानरांचा संपूर्ण कळप एकावर एक लाकडं रचून शेकोटी तयार करतो आणि पेटलेल्या त्या शेकोटी भोवताली ते अर्धा 1 तास बसतात आणि मग आपल्या मार्गाला निघून जातात. त्यांनी शेकोटी पेटवलीच नाही तर मग त्यांना ऊब कशी काय मिळणार? वानरं समजा शेकोटी पेटवली नाही तर त्यांना ऊब मिळत नाही, तेव्हा अशी वानरं डोळ्यांनी त्या शेकोटीतील उष्णता शोषून घेतात. असं आदिवासींकडून कळलं. वानरे निघून गेल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या शेकोटीतील लाकडं तुम्ही जाळण्यासाठी आणली तर ती कधीच जळत नाहीत. वानरांची लाकडं चुलीला साकडं ही म्हण कदाचित यावरूनच पडली असावी. प्राण्यांचा अभ्यास करताना या गोष्टी मी कधी प्रत्यक्ष अनुभवल्या तर काहींची माहिती गोळा केली आणि ती या प्राणीकोशाच्या निमित्तानं छोट्या-छोट्या प्रकरणांसमोर लोकांसमोर आणत आहेत. मुंगसाला पिलासह रस्ता ओलांडायचा असेल तर घार आणि गरुडाची भीती असते. म्हणून आधी मुंगूस बाहेर डोकावतो आणि मग पिल्लांना कशा पद्धतीने रस्ता ओलांडायचा याचे संकेत देतो. त्या पिलांची आई त्यांना शेपटी पकडायला लावते आणि मग इतर पिल्लं एकमेकांची शेपटी पकडून रस्ता ओलांडतात. अशा पद्धतीनं रस्ता ओलांडला तर हा कुणीतरी वेगळा आणि विचित्र प्राणी असल्याचा समज घार आणि गरुडाचा होतो. त्यामुळे ते त्यांच्या वाट्याला जात नाही आणि मुंगूस त्यांच्या पिलांसह सुरक्षितपणे रस्ता ओलांडून पलीकडे जातात. किती छान माहिती आहे ना. दुसरी गोष्ट मोराची आहे. मोराला पिसारा असतो, पण जंगलातल्या काही मोरांना पिसारा नसतो. त्यांना मुकना मोर म्हणतात. मोर नाचीमध्ये त्या मुकण्या मोराला प्रवेश नसतो.
हस्तिदंत नसलेल्या नर हत्तीला मुकना हत्ती म्हणतात. हस्तिदंतासाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिल्लांमध्ये जेनेटिकली बदल घडून येऊ लागले. हा बदल म्हणजे जंगलात हस्तिदंताशिवाय काही हत्ती जन्माला येऊ लागण्याचा आहे. जंगलातल्या हत्तींच्या कळपात एखादा तरी मुकणा हत्ती असतो आणि त्याला मादीसोबत समागम करण्याची परवानगी नसते. हत्तीच्या बाबतीत एक गोष्ट म्हणजे हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप म्हाताऱ्या हत्तीने त्यांच्यासोबत येऊ नये असं ठरवतो. अशा वेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी घेतो किंवा उंचावरून उडी मारून स्वतःला मृत्यू पत्करतो. तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथे राहतो. हत्तीचं शव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृतदेहाला डोहात नेऊन टाकतात. सर्वसामान्यांकरता ही माहिती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे ना, परंतु हे ऐकीव कथा नाहीत, तर ही जंगलातील प्राण्यांसोबतची वस्तुस्थिती आहे. प्राणीकोशासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास दौरात हे अनुभवायला मिळालं. मुकणा हा शब्दही त्यातूनच कळाला. कळपातले इतर कळपातले इतर तिच्या मागे चालतात. काळविटांच्या कळपांचं नियंत्रण सुद्धा मादी काळवीटच करते. कोणत्या बाजूला वळायचं याचा इशारा ती कानानं देते. कानाची पाळ ती उजवीकडे, डावीकडे, समोर, मागे वळवते आणि त्यानुसार संपूर्ण कळप तिच्या मागे जातो. आपण म्हणतो कोकिळा गाते, पण मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो. मादी कोकिळेला गाताच येत नाही. हेही बऱ्याच जणांना माहिती नाही. लता मंगेशकर यांना आपण गानकोकिळीची उपाधी देतो, ते तर पूर्ण चुकीचं आहे. असा हा अफाट दृष्टी लाभलेला, निरीक्षण शक्ती लाभलेला निसर्ग लेखक आज आपल्यात नाही. याचं फार मोठं शल्य आहे आणि असा निसर्ग लेखक पुन्हा होणे नाही. याचं फार मोठं दुःख मनाला काल वाटून गेलं. कारण सरांची जेवढी पुस्तकं वाचली त्यातून अख्खा निसर्ग त्यांनी समोर आणला. त्यातले वन्यजीव आणले. त्यांच्या लहान-मोठ्या गोष्टी आणल्या. ज्या मानवाला आपल्याला मनुष्य म्हणून माहिती नव्हत्या. अशा अनेक गोष्टी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या वाचकांना माहिती करून दिल्या. अशा मारुती चितमपल्ली सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.